आहे की या मुलांनी जे आंदोलन केलं ते स्वयंस्फूर्त असं आंदोलन होतं आणि ज्याच्यामध्ये अपेक्षा ही आहे की शिक्षण व्यवस्था परीक्षा प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल व्हावेत आणि ती सर्वांचीच इच्छा आहे. असं कोणत्यामध्ये बाजूला नाहीये, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये विद्यार्थी आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आहेत. त्यामुळे त्या परीक्षा व्यवस्थेमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होणं आवश्यक आहे. आता जे बिल आले त्याच्या संदर्भामध्ये आम्ही संसदेमध्ये चर्चा करू, परंतु माझं म्हणणं हेच आहे की सर्वप्रथम या मुलांवरच्या ज्या आहेत त्या केसेस मागे घेतल्या पाहिजेत, एक GR करून देशभरामधल्या सर्व विद्यार्थ्यांच्या. आणि दुसरं आमचं म्हणणं असं आहे की ज्या मुलांचं दुर्दैवाने याच्यात मृत्यू झाला त्यांना कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे. आणि ह्या एज्युकेशन सिस्टम ही सातत्याची प्रोसेस असते. एज्युकेशन सिस्टममध्ये एक निर्णय घेतल्याने थांबत नाही, सातत्याने निर्णय घ्यावे लागतात, सातत्याने गोष्टी बघाव्या लागतात. आपण बघितलं मधल्या काळामध्ये आम्ही सातत्याने एका बिलासंदर्भात आमची चर्चा व्हायची. जे बिल तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये पूर्ण शिक्षण व्यवस्था आपण बदलण्याचा विचार चाललेला आहे. ज्या वेळेला की आपण बघितलं की आता शिक्षण इतक्या वर्षापासून जे सुरू आहे त्याच्यामध्येच काही त्या ठिकाणी त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने त्याच्यावर न बोलता एक नवीन विधेयक आणायचं, त्या नवीन विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा करायची. म्हणजे जे मी मधल्या काळामध्ये जे आमची चर्चा चालू होती तुम्हाला माहिती आहे, एक नवीन विधेयक त्यांनी आणलेले आहे जे ह्यावेळच्या अधिवेशनात नाही. आणि आता जे बिल आलेलं आहे ते रिगार्डिंग या परीक्षेमध्ये कसे आमूलाग्र बदल करण्यासंदर्भामध्ये आलेले आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही नंतर बोलू. पण आज आमचा जो म्हणणं आहे ते आज आम्ही होम मिनिस्टरांची अपेक्षा करतो की त्यांनी त्या केसेस मागे घ्याव्यात आणि देशाच्या पंतप्रधानांनी जे आहे त्या विद्यार्थ्यांची माफी मागावी. कारण एवढ्या काळामध्ये जो मनस्ताप, जो शारीरिक त्रास आणि ज्या तऱ्हेने त्यांच्यावरती लाठीचार्ज झालं हे योग्य नाही. कारण शेवटी ती भारताची आमची तुमची मुलं आहेत ही आमची अपेक्षा आहे. गृहमंत्र्यांनी उत्तरदायित्व 100% स्वीकारावं, म्हणून तुम्ही नोटीस दिलेल्या 100% उत्तर स्वीकारावंच लागेल ना. कारण ती मुलं कोण मुलं होती? ती मुलं आपली मुलं होती, आपल्या देशाची संपत्ती होती, भविष्य होतं आपल्या देशाचं. त्यांना तुम्ही लाठीचार्ज केला आणि का केला? ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होती आणि अशा मुलांवर तुम्ही केले मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक पोलिसांनी केली. म्हणजे हे अपेक्षित नाही आहे. मुंबईत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोर्चामध्ये बघितलं काही प्रकार झाले, मुलींशी ज्या तऱ्हेने गैरवर्तन झाले, मुलींचे कपडे त्या ठिकाणी फाडण्याचं झालं. आणि ही अपेक्षा नाही आहे ना की आंदोलन करता मुलामुलींबरोबर जी मुलं आपलीच आहे त्यांच्याबरोबर होणं. त्यांनी शिक्षणासाठी आंदोलन केलं, त्यांचं करिअर धोक्यात आलं. म्हणूनच सांगते मी ना की त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचं करिअरवरती त्याच्या ठिकाणी झालेलं आहे. आयुष्यभरामध्ये पुढे नोकरीसाठी त्यांना त्रास होईल, कोणाला बाहेरगावी शिकायला जायचं असेल त्यांना त्रास होईल. मला माहिती आहे की काही मुलं मला परवा येऊन भेटते की आम्ही काही शिकायला बाहेरगावीच चाललेलो आहोत आणि आम्हाला या ठिकाणी अशा अडकलेलो आहोत, थोडी मदतीची आम्हाला आवश्यकता आहे. तर माझी सरकारला अपेक्षा आहे, यासाठीच आम्ही आज बोलणार आहोत की सरकारने हे लक्ष दिलं पाहिजे की या मुलांच्या भविष्याला कुठल्याही तऱ्हेचा धोका होता कामा नये आणि या मुलांच्या जसं मी सांगितलं की मग शिक्षण असेल किंवा पुढे नोकरी असेल याच्यामध्ये कुठेही या ठिकाणी जे आहे ते त्रास होता कामा नये. या दृष्टिकोनातून आमचं म्हणणं आहे की एका दिवसामध्ये सगळ्या भारतभराच्या केस त्या ठिकाणी रद्द करा. राईट टू एज्युकेशन 90,000 शाळा भारतामध्ये बंद झाल्या. हेच तर आहे ना, राईट टू एज्युकेशन बंद केलं, शाळा बंद करण्याचा मोठा डाव चाललेला आहे आणि शाळेच्या माध्यमातून सरकारी शाळा बंद करायच्या आणि प्रायव्हेट शाळांचं मोठं त्या ठिकाणी. खरं तर शिक्षण जे आहे ना ते आता फार कमर्शियल झालेलं आहे. म्हणजे दुर्दैवाने ते काय म्हणून मी तुम्हाला तसं खूप आर्थिक नीतीवर चाललेलं आहे आणि दुर्दैवाने परीक्षेच्या पेपराच्या जे प्रिपरेशन पासून ते येईपर्यंत मधल्या काळामध्ये किती लिकेज आहेत. त्या दिवशी मुलांना पेपर हातात मिळतो म्हणजे पेपर ते सांगते MPSCचा पेपर तुटला, मधल्या काळामध्ये TETची परीक्षेचा पेपर फुटला. हे कोण जबाबदारी घेणार? आणि जबाबदारी घ्यायचं म्हटलं की विद्यार्थ्यांना रस्ता उतरावं लागतं, रस्त्या उतरले की त्यांच्यावरती लाठ्या काट्या दागल्या जातात, आंदोलनामध्ये लोकांवरती केसेस केल्या जातात. ही बरोबर परंपरा नाहीये. ज्या पद्धतीनं पोस्ट केल्या होत्या सोशल मीडियावरती पंतप्रधानांच्या विरोधात असतील किंवा केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात अनेक आंदोलकांनी केलेल्या पोस्ट बघायला मिळाल्या होत्या. त्या पोस्ट हटवण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी आता नोटिसा काढलेल्या आहेत. हे बघा सगळ्यात मोठं तर या लोकशाहीमध्ये संविधान, खरं तर मी आज खरं सांगू इच्छिते की मी त्या दिवशी प्रतिक्रिया ही दिली की संविधानाची जीत झाली, सत्याची जीत झाली आणि युवकांची जीत झाली. आणि जे वेळेला संविधानिक तऱ्हेने लोक वापरतात, कारण सोशल मीडियाचा वापर खूप लोक करतात, त्याला काय तुम्ही थांबू शकता का? पण अशा वेळेला दबाव यंत्र निर्माण करणं ही भाजपाची नेहमीची स्टाईल आहे. मला असं वाटतं की पोलिसांकडून तरी अपेक्षा आहे आमच्या की पोलिसांनी पोलिसांचं काम करावं. त्यांनी सरकारचे ते हे नाही आहेत, ते सरकारचे नोकर नाही आहेत, ते पोलीस जे आहेत ते स्वतःचे काम करणारे आहेत. पण दुर्दैवाने काय होतं की आता मी बघितलं की पोलीस त्यांच्या सांगण्यानुसार जे आता पोलिसांना कसं झालेलं आहे की जे पोलीस सांगतात त्याच्या. आता मी सांगते तुम्हाला, परवा आमचं आंदोलन होतं, पोलीस आम्हाला तिथे उभं पण राहू देत नव्हते, सगळे उचलून घेऊन गेले, माईक उचलून घेऊन गेले, हे उचलून घेऊन गेले. काय म्हणतात स्पीकर? म्हणजे मला कळत नाही, शांततेचं आंदोलन तुम्ही करत असाल किंवा शांततेने तुम्ही लोकांना घेऊन राष्ट्रगान करत असाल आवाज दाबला जातोय पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठे सरकारचा मोठा वाटा आहे असं मला सांगायला पाहिजे. तुम्ही सरकार, पोलीस हे सरकारचे नोकर नाही आहेत, पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. मला हे सांगायला पाहिजे. सगळ्या यंत्रणांचे इंडिपेंडन्स बंद काढू नका, स्वातंत्र्य हिसकावून घेताय तुम्ही स्वातंत्र्य, बरोबर नाही. आज आम्ही जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणार आहोत.
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड बोलत होत्या. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. तसंच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा मुद्दा सुद्धा लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांवरील जे गुन्हे आहेत ते सुद्धा मागे घेण्याची त्यांनी मागणी केलेली आहे.